आज आपण साखर न वापरता घरच्या घरी वेलची पावडर कशी बनवायची ते पाहूया। इथे मी एका कढईमध्ये 100 ग्रॅम वेलची घेतली। साधारण 1 वाटी वेलची थोडीशी मीडियम हीट वरती छान अशी भाजून घ्यायची। फक्त वेलचीचा कलर बदलला नाही पाहिजे इतपतच आपल्याला ही भाजून घ्यायची। वेलची छान भाजून झाली आहे। गॅस बंद करून घेतलाय आणि व्यवस्थित आपण ताटामध्ये काढून थंड करून घेतलेली आहे। मिक्सर जारच्या पॉटमध्ये टाकून सालासहित ही वेलची मिक्सर जारच्या पॉटमध्ये टाकायची आणि पल्स मोड वरती फिरवून घ्यायची। वेलची आपण व्यवस्थित ग्राइंड करून घेतलेली आहे। आता ही एका चाळणीने आपल्याला चाळून घ्यायची आहे। चाळून घेतल्यानंतर थोडासा जाडसर जो भाग राहतो वरच्या साईडनं तो पुन्हा एकदा मिक्सर जार मध्ये टाकून आपल्याला काढून घ्यायचा आहे। व्यवस्थित आपली वेलची पावडर चाळून झालेली आहे। एका काचेच्या बरणीमध्ये भरून वर्षभरासाठी गोडाचे कोणतेही पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही झटपट अशी वापरू शकता। तुम्ही वेलची पावडर कशी बनवता हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राइब करा।